वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हा ना, अहो तो नाही आला, त्याला म्हटलं होतं सर, मम्मीला मी म्हटलं सर, मम्मी म्हटली मी नाही. अरे दोस्तों मैं रास्ता चूक गया था, आगे चला गया था, एक सिग्नल आगे, फिर वापिस यू टर्न लिया उधर से और फिर वापिस टर्न मार के अभी आकुर्डी में से घुस के पण तरी पण नाही फोन करत तुम्ही. मीच त्या दिवशी केला होता, मी ऑफिस मध्ये होतो युट्यूब वरती. टाकतो आवाज ऐकायचा का? आवाज रिॲक्शन होत आहे. तुम्ही चालवली, काकाने चालवली, पप्पानी नाही चालवली. चालवणारच नाही म्हटली, नाही चालवली, फक्त बसलेत मागे दोन्ही गाड्यांच्या. नाही चालवणार, तीच नाही चालवली. अहो हाय परत 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 एकदा एकदा कसे आवाज रिॲक्शन. हळू तुला हळू सोडा चक्कर सांग बाबा, काय करत नाही. गाइस अँगल नीट आहे का? ओके, अँगल तर गाडी बसल्यावरच कळेल प्रॉपर. गाइज संध्याकाळचे 7 वाजलेत, गाडी काढतोय आपण. ब्रेकचं काम झालेलं आहे, ठीक आहे. लय जास्त मेहनत घ्यायला लागली ब्रेकच्या कामासाठी. खरं सांगायला गेलं तर 2 ते 3 आठवडे ना गाडीला हात नाही लावलेला. एवढं जास्त टाईम लागला. काही गोष्टी ऑर्डर करायला लागल्या, काही गोष्टी मॅनेज झाल्या विदाऊट ऑर्डरच. तर आता आपण निघतोय. कशाला निघतोय? माझ्या छोट्या भावाचा, सख्या चुलत भावाचा आहे ना बर्थडे आज. आईला मला दम का लागलाय बे. भाई साहब, गाडीचा ABS आहे ना तोपर्यंत काम नाही करत, गाडी जोपर्यंत चालू करत नाही. बाय द वे चलो, निघायचा टाइम झालेला आहे. गर्दी व्हायचा पण टाइम झालेला आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत ना, 7 वाजता बरोबर गर्दी व्हायला चालू होती, कारण ऑफिस वगैरे सुटतात. तसं तर आज संडेच्या दिवशी काय एवढी गर्दी होती मला ते कळत नाही. दुपारी पण आहे ना लय गर्दी झाली होती. अरे मला जाऊ दे ना पलीकडं. मी चाललो आता चिंचवडला, इंद्रायणी नगरला. वायझर लावतो जरा, वॉइस क्वालिटी पण आहे ना ओके मध्ये येईल है ना. भाई साहब, या गाडीला काढायचं म्हणजे दमच लागतो. गाडीचं वेळ जास्त आहे आणि तसं म्हणजे एवढ्या दिवसानंतर चालवतोय ना. एवढे दिवस धन्नो चालवत होतो. धन्नोचं कसं वेट एकदम लाईट आहे ना, तर फील अजिबात नाही होत, जरा सुद्धा फील नाही होत, एवढं लाईट वेट आहे. आणि त्याच्यानंतर ही गाडी चालवणं म्हणजे ना लोदा. ठीक आहे चलो गाईज, ब्रेकिंगचं काम झालेलं आहे. थोडंसं चकुकडं पण काम आहे आणि त्याचा बड्डे पण आहे. सो दोन्ही गोष्टी एकत्र होऊन जातील. बड्डेच्या दिवशी त्याला गाडी चालवायला पण भेटेल आणि मला पण भेटता येईल त्याला. सो आपण चाललोय आता. आज ॲक्च्युली ना ऑफिसची पार्टी पण होती. ब्लॉग तर नाही बनवला, पण जेवढा होईल तेवढा छोटा बनवलाय मी तिथला सुद्धा. ऑफिस नाही,
बाहेर होती सीझन मॉल्स मध्ये हडपसरला. थोडं काम झालं. बघितलं ट्रॅफिक. संडेच्या दिवशी पण हे हाल आहेत. ट्रॅफिकची सिस्टीम आहे ना चेंज करा यार. यार गव्हर्नमेंटला आहे ना एवढ्या पण गोष्टी नाही करता येत करावं. हँडल नाही करता येत म्हटल्यानंतर देश चालवायला दिला आपण त्यांच्या हातात. सरकार काय करते सरकार आपली असं मग होतं. मग म्हणतात की पब्लिक फक्त प्रश्न उचलती. माग कित्येक साऱ्या गोष्टी असतात बघण्यासाठी करण्यासाठी. अरे तुम्ही लय काय काय करू शकता. ठीक आहे जो विचार करतो ना त्याच्या ना 10 पट जास्त तुम्ही काय काय करू शकता. पण तुम्ही करत नाही ना. तुम्ही पैसे खाणार. आपल्या गव्हर्नमेंटला आपल्या म्हणजे ना सरकारमध्ये जेवढे पॉलिटिक्स आहे ना त्या सगळ्या गोष्टी ना पैसे खाण्यासाठीच असं वाटतं मला. टॅक्स लावा पब्लिककडनं पैसे उकळा एवढं पक्क करू शकतात हे लोक. ह्यांचे खिसे पहिले भरले पाहिजे. तिकडं जनतेचं काय होऊ दे काय नाही काही फरक नाही पडत. आता कालची गोष्ट मी खरं काल ब्लॉग बनवायला पाहिजे होता किंवा कालचा हा दिवस पाहिजे होता. कारण काल पुण्यामध्ये आहे ना मोदी आले होते है ना. विथ रिस्पेक्ट बोलतो आता. मोदी आले होते. त्यांनी जर आहे सगळ्या गोष्टी पॉसिबल सिक्युरिटी एवढी लावायची सगळ्या पब्लिकला एवढं जाम करायचं हैराण केलं माहिती का. जवळजवळ आहे ना 5 ते 6 तास आहे ना जाम होतं. जाम नुसतं जाम नाही ब्लॉक होता रस्ता ब्लॉक. युटर्न घेऊन जरी जायचं म्हटलं ना तरी सुद्धा जाता येत नव्हतं अशी परिस्थिती होती. काल जे लोक म्हणजे पाऊण तास लागणाऱ्या गोष्टीसाठी म्हणजे 40 मिनिटं जिथं जायला लागतात त्या गोष्टीसाठी लोक 6-5 तास 6 तास थांबले होते एकाच ठिकाणी ब्लॉकमध्ये. आज संडे आहे ना गर्दी बघा किती. आणि हायवे नाही ना काही नाही आतमधले रोड आहेत राव. ठीक आहे यार गव्हर्नमेंटने ना सत्ता माझ्या हातात द्या चालवायला. मी सगळ्यांना एकेकाला ना सरळ करतो. खरं आहे ना करतो. विश्वास आहे ना एवढा पाहिजे. त्या मोदीनी आहे ना सगळी दुनिया आहे ना खराब करून टाकली. रेड डाऊनशिफ्ट कसा आहे डाऊनशिफ्टचा आवाज. मगाशी ज्या टायमिंगला मी पेट्रोल फ्युलअप करून आलो होतो ऍक्च्युली याचं पूर्णच खाली होतं पेट्रोल. आता पण एवढं टाकून सुद्धा दाखवत नाहीये. जवळजवळ 550 रुपयाचं तरी पेट्रोल टाकला असेल मी पण दाखवत नाहीये. सगळं रिझर्व मध्ये गेलं असं सीन झालंय वाटतं. भाई लय पिती काय ही गाडी आहे ना लय पिती. शॉक आहे शॉक खरंच. म्हणजे ना ही गाडी पाळणं म्हणजे ना लिटरली शॉक आहे. अरे थोडा टाइम आहे ना मी व्हिडिओ बनवलं नाही ना तर मला असं झालं होतं एन्झायटी फील व्हायला लागली होती. माझ्या डोक्यावरती आहे ना असं टेन्शन आल्यासारखं झालं होतं. भाई काय करू काय नाही असे सीन झाले होते. म्हणजे छोटीशी गोष्ट जरी असेल ना भाई तरी ती आपल्यासाठी एवढी जास्त इम्पॉर्टंट आहे. भाई ढोल बिल ताशे काय खरं नाही. आता गणपती आलाय जवळ ना त्याच्यामुळे हा सगळा सीन चालू आहे. प्रॅक्टिस चालती 2 महिन्या अगोदरच प्रॅक्टिस चालू होती प्रत्येक ठिकाणी आहे ना. 2 महिन्या अगोदर पुण्यामध्ये आहे ना जर गणपती बघायला यायचं असेल ना भाई ऑलवेज वेलकम. पण लय जास्त भीड करू नका राव. पुण्यामध्ये आहे ना गर्दी भाई एवढी जास्त झाली आहे बापरे. म्हणजे एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो एखाद्या रूमची कॅपॅसिटी जर 100 लोकांची असेल तर त्या ठिकाणी 200 लोक कोंबल्यात. असा सीन झालाय पुण्याचा. का तुम्ही लोक बाहेर ना आल्यात पुण्यामध्ये राव. तुमच्या इकडे जॉबची ऑपॉर्च्युनिटी नाहीत का. आता जॉबची ऑपॉर्च्युनिटी येऊन जाऊन तिकडे आलं
लोकांना आपापल्या सिटीमध्ये जर जॉबची जरी ऑपॉर्च्युनिटी झाली ना तरी लोक आपापल्या शहरामध्ये राहून ना कामं करतील. रिमोट जॉब्स अवेलेबल असून सुद्धा जर अवेलेबल करून देत नसेल जस्ट बिकॉज ऑफ देअर इगो. खरं सांगतो इगो. कारण आता मी एक्झाम्पल आमच्या ऑफिसमधलंच देतोय. हे इगोमुळे ना या सगळ्या गोष्टी चालल्यात माहिती का. मॅनेजमेंट आहे ना खरं ज्या गोष्टी ज्या अरे हातात आहेत गोष्टी पण करत नाहीत. का नाही करत यार. ह्या तर गोष्टी करायसाठी तुम्हाला ठेवले ना. मॅनेजमेंट आहे कशाला. मॅनेज करायला ना. करा ना मॅनेज. 75% गोष्टी मॅनेजमेंटमध्ये आहे ना करतात ते पाठवल्यात. तुम्हाला थोड्या गोष्टी करण्यासाठी काय इश्यू आहे मला ते सांगा बरं. जर 100% गोष्टी होत नाहीये तर तुम्ही करायला हवेत ना. ज्या गोष्टी हातात आहेत पण करायच्या नाही बस एवढंच सीन आहे. भाई साहेब संडेचे ट्रॅफिक आहे. काल आहे ना काल ह्या ठिकाणी म्हणा किंवा ज्या लोकेशनला मोदी येणार होता ना सगळीकडची पोलिस एकाच ठिकाणी मोदीच्या प्रोटेक्शनमध्ये. बाकी सगळीकडे ना रस्ते खुले होते आणि जाम लागलं होतं फक्त शिवाजीनगरच्या एरियामध्ये संचितीच्या एरियामध्ये. भाई साहेब जवळपास आहे ना 5 किलोमीटरच्या एरियामध्ये 5 ते 6 तास जाम लागलं होतं. फुल ब्लॉक लागला होता पूर्ण ब्लॉक. आता हा ब्लॉक सोडवायला काय करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मॅनेज करायला पाहिजे ना. तर नाही कारण मोदी येणारे सगळ्या गोष्टी तिथंच. पण तिथं काय त्याला बोलू तरी काय बोलू असं झालं यांच्याबद्दल. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. I like your beauty, I like your fashion, तू होणारी एक नंबर. तुझी कंबर तुझी चाल शेकी शेकी हाय तुझा नंबर एक नंबर. राईटने जायचं होतं बट जाऊ दे. लय दिवस झालं राव गाडीचा आवाज ऐकला नाही ना. आज लय बरं वाटतंय खरं गाडी चालवून लय बरं वाटतंय लय. हा खरं यार जो फील आहे ना आत्ता येतोय ना गाडी चालवायला तो डेली चालवण्यामध्ये काय फील आहे ना. तसं पण डेली चालवायला भेटतच नाही. बंद करू का सिग्नलला गाडी आता मी. शांत करू का जरा हिला शांत. आणि सिग्नल पण एवढे मोठमोठे लावतात काही टायमिंगला तरी ना गरज नसताना मोठमोठे सिग्नल लावून ठेवतात. लिटरली गरज नसतात त्या टायमिंगला मोठे सिग्नल नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल घ्या मॉर्निंगमध्ये तेवढ्या गाड्या पण नसतात तेवढे मोठे सिग्नल असतात. मग गाड्या थांबतात टायमिंगनुसार अर्धा मिनटं 1 मिनटं वाढत राहतं ट्रॅफिक मागं. ट्रॅफिक कधी कधी मला वाटतं ट्रॅफिक सिग्नल आहे ना ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी नाही आहे ट्रॅफिक वाढवण्यासाठी असं वाटतं. ऑन सिरियस नोट
आवाज गायब. कशी आहे जादू बाय, दिस इज कॉल जादू. डायरेक्ट आवाज गायब करता येतो आपल्याला गाडीचा आणि परत आणता येतो. हा इहू धिंगाणा. चाकीनी गाडी बघितलेली नाही अजून, म्हणजे इंस्टाग्रामलाच बघितली आहे. कुठं घालतोय नक्की गाडी तेच कळना भाऊ. बघा बघा रोड बघा, रोड बघा रे. करा रे कोणीतरी रोड नीट करा रे. आईला रोड नीट करायची लायकी नाही या लोकांची. आणि काय तुम्ही यांना वोटिंग देता काय माहिती मारायला. खड्डे तर एवढे बघा, एवढे खड्डे की खड्डे नाही ते विहिरी आहेत रस्त्यावर असलेल्या विहिरी. त्याच्यात एखाद्याची गाडी गेली हा ठीक आहे 70-80, या रोडला तर एवढा स्पीड पाहिजेलच ना. का तुम्ही एकदम ट्रॅफिक स्लो करून लोकांची मारणार पार. सकाळी घरातनं माणूस निघतो बिचारा कामासाठी, पार रात्र होती त्याला यायला. घरदार आहे का नाही काय नाही. यायला डोक्याला ताप झाला या सगळ्या गोष्टीचा मला. तर गव्हर्नमेंट कंट्रोल करते. अरे मी शिव्या घालेल कंट्रोल करते. लायकी नाही यांची कंट्रोल करायची. अर्धा रस्ता चांगला आहे, अर्धा रस्ता खराब आहे. पॅच मारून ठेवतात फक्त पॅच. काय म्हणतो बाई, बाईला गाडीचा आवाज आवडलाय. बाईला काय सगळ्यांनाच आवडतो. आपली एंजल आहेच अशी भारी. सगळ्यांना आवाज ऐकूशी वाटतो माहिती का. पण ज्यांना निगेटिव्ह कमेंट टाकायचे असतात त्यांना काय बाबा निगेटिव्हच राहणार. ते त्यांना बोलून तरी काय फायदा आहे. बरोबर ना. माझं बोबडं लय भारी साऊंड करतं. आय लव्ह हर. यार आम्ही व्हिडिओ बनवतो टाकतात लोक. म्हणजे ना खरं सांगू का, मोस्टली युट्यूबवरती ना इतके लोक व्हिडिओ बनवतात, इतके लोक व्हिडिओ बनवतात ना आजकाल. पण भाई कधी कधी ना असं त्यांना होतं की भाई सच्चाई तर दाखवा. असा सीन होतो माहिती का. असा सीन होतो, लिटरली असा सीन होतो.
भारी स्ट्रेच घेतला ना. दुपारी पण ॲक्च्युली मी घेतला होता ना, ज्या टायमिंगला पेट्रोल टाकून रिटर्न येत होतो, जरासा 200-250 मीटरचा आहे ना, एक भारी भेटला होता मला जागा स्ट्रेच करायला. तेव्हा तर माझी आहे ना, म्हणजे लिटरली आहे ना फाटली होती भाई. असं वाटत होतं हातातनं गाडी सुटती का काय, नाही का, अशी मागं जाती, फुल बॅक करती. ब्रेकचं काम ऑलमोस्ट आहे ना 50-70% चांगलं झालेलं आहे. 100% म्हणता येणार नाही. जोपर्यंत याचा अनुभव प्रॉपर भेटतोय तोपर्यंत नाही म्हणता येणार. सध्या तर आहे ओकेच. हा अरे पाची रोड कधी खतम व्हायचे सगळे काय माहिती. नशीब चांगला की ब्रेक, मला असं वाटतं ABS नाही यूज लागत आहे, नॉर्मल ब्रेकिंग होतीये असं फील होतंय मला. पण अजून जरा लय दिवसांनी गाडी चालवतोय म्हणून मला लक्षात येईना का काय असं पण वाटतंय. गाडी आता आहे ना चकूकडे ठेवणार आहे 2 दिवसासाठी. चकूची गाडी मी घेऊन येणार आहे. अशा जागा देतात आपल्याला. पहिला तो बिचकला होता आणि त्याला बिचकून मी बी बिचकलो थोडासा. जोपर्यंत मला आहे ना चांगला स्ट्रेच भेटत नाही ना तोपर्यंत मी नाही करत. लिटरली सांगतो, मी रिस्क नाही घेत आणि अजिबात नाही घ्यायची. तुम्ही सुद्धा नाही घ्यायची, कधीच नाही. रिस्क नो. ज्या गोष्टीची रिस्क घेण्यासारखी असते त्याची घ्या ना, मी नाही म्हणतच नाही. जिथं रिस्क घ्यायला नाही पाहिजे तिथं अजिबात नाही घ्यायला पाहिजे, काय गरज नाहीये. लोक जोश मध्ये पळवतात गाड्या, पण नाही पळवायला पाहिजे. जर आपल्याला 100% कॉन्फिडन्स असेल की ह्या गोष्टी अशा आहे. आता कसं कॉन्फिडन्स तुम्ही म्हणताल, जे रायडर लोक आहेत ना ते समजू शकतात. एक कॅल्क्युलेशन्स असतात डोक्यामध्ये चाललेले राईड बद्दल, चालवण्याबद्दल, तर त्याच्याबद्दल म्हणते. जसं की कधी ब्रेक मारायचा आहे, कधी ॲक्सिलेटर द्यायचा आहे, किती पळवायची आहे, किती नाही पळवायची, त्या गोष्टीचे कॅल्क्युलेशन म्हणतोय मी. व्हायचं थांबले टोका जमा होतो मला ते कळत नाही. मिस कॉल नाही, मेसेजेस आहेत. 67 टाइम झालाय 7:30. अर्धा तास लागला मला इथं यायला ऑलमोस्ट. कॅमेरा आपला चालू आहे, अर्धा तास झालं म्हणजे याचा अर्थ. तसं मध्ये मी थोड्या वेळासाठी बंद केला होता, ट्रॅफिक होतं ना, लय वेळ थांबलो होतो. त्याला बंद, मग काय ऑप्शनच नाही आपल्याकडं.
आपल्याला अंडरपास पण लागणार आहे. हा कसा रिॲक्शन देतोय. गाडी चालू का नको आता मी एवढ्या ट्रॅफिक मध्ये. काय हायवे आहे काय हा? हायवेला स्पीड आहे 40चा. आता 2 गाड्यांच्या मधनं मी टाकू शकत होतो पण नाही टाकली. रिस्क होती तर नाहीये. रस्त्याची मधली लाईन असते ना भाई, त्याच्यावर पण नाही चालवायची. ट्रॅफिक केवढं राव पुढं. बापरे 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 बाबा, लय ट्रॅफिक आहे. हे लोक इथले शहाणे झाले का काय? अचानक रस्ता ठेवला इथं गाडीला जायसाठी. मुंबई पुणे मुंबई, टॅक्सी आली टॅक्सी, मुंबई पुणे मुंबई. ए भाई मला एवढी देवायचं. येडा व्हायचो मी एखाद्या दिवशी ऑक्सिजन नाही भेटलं तर. सिग्नल सुटलाय पण तिथून इथं गाड्या निघायला किती वेळ लागेल यार. किती प्रॉब्लेम आहेत ना सिग्नल बद्दल, गव्हर्नमेंट बद्दल, पॉलिटिक्स बद्दल, सगळ्या हर एक गोष्टीबद्दल. कारण कामच अशी चालली त्यांची तर करावं तरी काय यार. कंप्लेंट करायची तरी कुणाला करायची. लोक माझ्याकडे बघतात ना, मला कधी कधी ना असं एन्झायटी टाईप होतं. जा 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 राईटला जायचंय ना, जावा दादा जावा. यार परत सिग्नल लागला का काय? लागला लागला. पण इथं तर लेफ्ट साईड नाही, सरळच साईड आहे. तर इथं सिग्नलची काय गरज आहे यार. लेफ्ट साईड वाले सगळे पुढे चालतात. बंद करतो मी, मला माहिती आहे सिग्नल मोठा असणार आहे. कन्सोल भारी आहे ना याचा. योशिमोरा काय, योशिमोरा का काय नाव आहे याचं मलाच नाही माहिती, लक्षात नाही मला जरा. बरं चालला ना, सिग्नल सुटलाय ना. I like your beauty, I like your fashion, तू माझी होणारी कदर. यार भाईची गाडी बंद पडली मधीच. असा सीन एकदा माझ्यासोबत झाला होता. यार पुरी हसतात पुन्हावरती.
कशी जोडीने चालल्या तर राव. ज्याला रस्ता मोकळा आहे ना त्यांनी खरं निघून जायचं माहिती आहे. एखादा स्लो चाललाय ना तर त्याच्या सोबत किंवा त्याच्या माग स्लो नाही चालायचं, त्याला ओव्हरटेक करून जावं पुढं. कारण त्याच्या माग एवढी लाईन लागली असती ना, एवढी लाईन बेकार लाईन लागलेली असते. खड्डा आहे, खड्डा आहे, खड्डा. हायवेला खड्डा आहे काय असा खतरनाक खड्डा आहे. गाडी जर 20 आणि 30च्या स्पीडला हायवेला होत असेल तर कसं बोलावं. गाडीच्या आवाजामध्ये ना सुकून आहे माहिती का. बिना काय बोलता जर गाडीचा आवाज फक्त ऐकत राहिला ना, मेडिटेशन आहे भाई, मेडिटेशन. भाई हा बुलेटवाला फुल चार्ज झालाय भाई. असे असे असतात ना त्यांना बघून आपण कधी नाही चार्ज व्हायचं. बुलेट भाई 80-90च्या वर जेव्हा जाते ना तेव्हा टर्निंग बी नाही नीट होत. कंट्रोल लय डेंजर बुलेटचे बाबा, लय डेंजर. मला माहिती आहे बुलेट पळवता नाही येत. बुलेट ही रुबाबात चालवायची गाडी आहे भाई. 50-60 खतरनाक रुबाब. आवाज ऐकायचा का आवाज. रिॲक्शन. परत 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 एकदा एकदा. असे आवाज रिॲक्शन आहे का नाही बच्ची की दिल में. अरे भाई मला जायचं कुठे, मी पुढे तर नाही आलो ते. आईच्या गावात मला खरंच आठवण झालं आता. गाडी चालवण्याच्या चक्कर मध्ये मी जास्त पुढे तर नाही ना आलो. मला तर नाही वाटत आवडे चिंचला लय दिवसांनी आल्यानंतर. अरे मला बाहेर जायचं होतं. इथनच बाहेर जायचं होतं. कुछ तो गलत चल रहा है मेरे को, ऐसा काय को लग रहा है. हाँ इथून बाहेर व्हायला रस्ता होता ना, हाच एका नाही रोड तो माझ्या लक्षात काय ना झाले. आता इथून बाहेर तरी जाऊ कसं उलट.
हा हेच रस्ता होता, मला फिरून जायला लागणार आहे 100%. रस्ते भूलने लगा है क्या तू कुत्ते? दे इथून बाहेर जाऊया, जे होईन ते होईन. लय पुढे तर नाही जायला लागायचं. तुझ्या भावांनी हा पुढे चालूय मी 100%. मी पुढे आलोय. GoPro स्टॉप रिकॉर्डिंग. अरे दोस्तों मैं रास्ता चूक गया था, आगे चला गया था एक सिग्नल आगे, फिर वापिस यू टर्न लिया उधर से और फिर वापिस टर्न मार के अभी आकुर्डी में से घुस के साकुर्डी. यो रोड मला आहे ना जायला बरा वाटतो माहिती का. गाईज आज तुम्ही माझ्या दोन्ही भावांना भेटणार आहे. तसे पहिले भेटलेत म्हणा, पण आज जसा मोठं ब्लॉग मध्ये तुम्ही भेटणार. GoProचा डिस्प्ले बंद का नाही होतोय? माझे दोन्ही भाऊ आहे ना कॅमेरा कॉन्शियस आहेत जरा, कधी कधी एव्हरी टाइम नाही. काकानी पण नाही गाडी बघितली, काकीनी पण नाही, कुणीच नाही गाडी बघितली अजून. इधर से राइट लेने का ना भाई अपने को, अच्छी के दिल में. ये कमान से नहीं रे, आगे से थोडा. मी लहानपणी आहे ना काकाच्या घरी आहे ना राहिलोय माहिती का, लय मजा केली काकासोबत. छोटा होतो ना मी त्या टायमाला. इधर से वापिस लेने का लेफ्ट लेने का रे बाबा. पहिला लेफ्ट एंड पहिला राइट. तो अपन अपने घर पे पहुंच जाते रे बाबा. चकडंबा कुठं राहिला सांगत येते. कुठे आहे, घरात आहे का? आलो. तर मला वाटलं खाली येतील. माहित होत की तसं नाही. 8 दिवसाचा हार्दिक 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 शुभेच्छा. हा ना. अहो तो नाही आला, त्याला म्हटलं होतं चल. मम्मीला मी म्हटलं चल, मम्मी म्हटली मी नाही बसणार गाडी. काका तुम्ही खरंच ओळख येणं आलं मला. तू राम उभी राहते म्हणून असं. अरे थँक्यू. अरे केस कापून अरे कसं आहे? येल्लोय येल्लोय मस्त. अरे बर्थडे बिड्डे काय असं फुल शांत.
मी वाळू व्हिडिओ बंद करू. भेटली अरे का मला नशिबात नसेल माझ्या म्हणून भेटायला झाली. मग काय बोलू आता सांग बरं. तू तयार होत नाही. मी तयार आहे कशाला नाही होते. मी तर म्हणतोय मम्मीला खरंच तर. मग तिघे जण थांबले तिथं माग. पहिले फोटो घ्यायचं म्हणते तू. चल या मी फोटो काढतो. काका जा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. कॅन्डल नाही लावली ना. चॉकलेट केक आहे ना. वॉफल आहे का काय. आता तुम्ही खावा फक्त. व्हिडिओ बनवतोय मी फोटो नाही काढत. काढ का. तुला वॉफल आवडतं. हो काकू इकडे या लवकर. काकी चाल ह्याला चाल. ह्याला चाल आंब्याला. काय म्हणता काका. मी कुठे आहे तुझा तपास नाही. तुम्हीच मला फोन नाही करत. तुम्हीच फोन करता. या साईडला असतं तिकडे त्या साईडला आल्यावर फोन करणार. मी तिकडे आलोच नाही. पण तरी पण नाही फोन करत तुम्ही. मीच त्या दिवशी केला होता. मी ऑफिस मध्ये होतो तेव्हा. तुझं मी बघतो की ते युट्यूब वरती. मी अजून बघितलंच नाही. तू टाकतो. बघत असतो. याला येतं ना ते फेसबुकला. हा तुम्ही फेसबुकला बघता ना का. याला चालत असतं ना तुझं. काकी पण बघती कधी कधी. बघत असतो मी बघत राहते की तुला लाईक मी फक्त बघतो. मी बाकी आहे ना. बघता येते. टूर केलं ते केदारनाथ काय तुम्ही. निखिल बी होता. निखिल नव्हता. केदारनाथला कुठं होता. कुठल्या तरी एका होता. डिश मध्ये देऊ का तुला. काय माहिती आता आठवत. डिश मध्ये देऊ. ओ डिश मध्ये देऊ का. खाणार आहे का असं. मुंगे मुंगे बस ना मला. दे सगळं. हा फ्रेश वरच आढळून राहिला. केकीचा केक नाही आता जरा वेगळा नाही. तुला पूर्ण चॉकलेट पाहिजे होतं का. हा? पूर्ण चॉकलेटचा एक असतो. नाही कुठं आणला. बर्थडे बॉय काय रे. व्हिडिओ चालू. अरे कॉन्शियस होतात ना मग त्यामुळं. बस की चालू की. किती आवडीची. 15-20 14 15-20 म्हणलं द्या ना. हा सेन्सर आहे.
3, 6 वाटली. तूच जा. सेन्सर लागेल पहिले. थांब थांब. ए, ते silencer बघू ना. एक मिनिट थांब. असं हँडल सरळ कर. तिकडे टाकवायचं पण जास्त आलं बघ, ते silencer बघ किती मोठं आहे. तू नेहमी लावलं. काय म्हणते? एव्हरेज तेवढं देते. 14 वजनमुळे काय एव्हरेज कमी. 220 किलो आहे. हा हळूहळू जाऊन हळूहळू ये. पहिले अंदाजा घे. काठी यायच्या आधी काठी. काठी रेसर पहिलाच आहे हा ओरिजिनल. असा आवाज. हा नाही आवाज गाड्या पेट्रोल अर्धा लिटरचा विषय. असा आहे आवाज. कळलं पाहिजे ना मोहल्ल्यामध्ये आले म्हणून. काका कुठे गेले? हा बंद होती. हा बंद पण होती. आहे की बसू शकते. ते फक्त पोरीला बसवायसाठी आहे. ती पण आहे जाड वगैरे नाही. नॉर्मल पोरगी बसू शकते. ए डंप्याला घेऊन जा. ए, बापरे. आवडली का तुला? साधंच पेट्रोल टाकायचं ना. नाही पावर टाकायचं. पावर टाक ना. हा पॉवरचा विषय काय होतो माहिती का? पॉवर मारलं पण नाही जात. नाही मारत म्हणजे मोस्टली मिक्सिंग नाही करत आम्ही. सेव शेल हा शेल भारी. शेलचं नॉर्मल पेट्रोल सुद्धा पॉवर सारखं आहे. हा काय शेलला जाऊन नॉर्मल टाकू का? हा शेलला शेलला कुठलंही पेट्रोल टाकू शकतो. शेलला टाकतो मी. कशी वाटली? नंबर फक्त नीट चालव म्हणजे झालं. माझं ते नीटच असते. काय आपल्याला आपली सेफ्टी पहिली. हाय का नाही ग काकी? ए काकी बरोबर का नाही? पहिला खाली वाकीवर काका काका क्लच पहिला अंदाजा घ्या. स्पीड रेसचा पण अंदाजा घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. नाही नाही पडू नका. या वयात तुम्हाला रिकवर लवकर व्हायचं नाही. बटन खाली घे स्विच. हळूहळू क्लच हळूहळू सोडा. जेवढा हळू होईल तेवढा हळू सोडा. हळू क्लच हळू सोडा. चके सांग. बाबा काय करणार? अरे ते ब्रेक सारखं सोडते ते. जमल जरा 2-3 मिनिटं लागतात. 2-3 मिनिटं लागतात.
बंद पडली असेल तर. ए मम्मी आली का रे? कुठला खालचा मागचा हा पुढचा लागतोय तरी पुढचा ब्रेकचं काम होतं काम करून आणलं म्हणून मागचा लागतोय मागचा त्याला बरोबर. मागचा ब्रेक कसा आहे माहिती का इंजिन कंट्रोलला 50% कव्हर करतो तो आणि ह्यो 100% करतो. सगळ्यात बस की बस नाही तू बस की. किती आहे 100 झालंय का 96 100 होती. हा खालीच ठेव. तुला चालवली आहे ना गिअरची सेम फंक्शन आहे सेम. सुरुवातीला कसं माहित नसतं ना किती रेस द्यायची काय द्यायची. मित्रांकडे असेल ना. ताट वाढले तरी आलाय बघायला. ताट वाढले तरी बघायला. काय नाही तुम्ही लागतो ब्रेक ते तुम्हाला लावता नाही आला. नवीन माणूस गडबडणार. हा मग तेच तर म्हणतोय ना नवीन माणूस समजस तो वर तर जरा टाइम लागतो. ब्रेकच लागत नाही का मागचा पुढचा लावला. तुम्हाला माहिती आज सकाळी पुढचा ब्रेकच लागत नव्हता. पुढचा पार ते म्हणजे ते झालं होतं त्याची वायसर आहे ना तो निघला होता. निघल्यामुळे ते ब्रेकचा जो प्रेशर आहे का तोच बनत नव्हता. हा मग आता ते दिवसभर ते काम करायला लावलं निखिलने दिवस घालवला अख्खा त्याच्यात. तेव्हा कुठं आत्ता घेऊन आलो गाडी नाहीतर गाडी आणता नसते. लागतोय व मागचा ब्रेक सगळे आहे ओके. तुम्हाला लावता नसेल बघू ह्याला येऊ दे बघू काय म्हणतोय. पूर्ण दाबला तरी थांबा नाही दाबता ब्रेक वरच पाय ठेवलेला का. हा पुढचा नव्हता दाबला फक्त मागचा. करतोय जास्त आहे खूपच आहे. त्याच्या चाकाची हाईट असते. टीमची सवय ना ती पण अशी त्याला त्यामुळे ते जजमेंट त्याला हॉर्न लावायची गरजच नाही. फक्त हात कापत होता धडधड होत इथं. 800 मारुती 100. तिचा आवाज कसा आहे माणसं नुसतं बघतात इकडे. लावून टाक लेट लागला तिथंच म्हटलं आता जर निघून जायचं. हा मग मी त्यासाठी नव्हतं काढत पण ते काम केलं ना म्हणून म्हटलं आता जाऊया काय प्रॉब्लेम नाही म्हणून. आता झालं वर्गणी घेऊन काका चालवा खरं चालवा हे उतर. लागतोय चालवा. लईच मोठी गाडी आहे. क्लच आहे ना हळूहळू सोडा. महेश काकाने डायरेक्ट जड लई पॉवरफुल. हळूहळू रेस.
काका हा मग काय तुम्ही चालवताय, तुम्ही चालवली, काकाने चालवली, पप्पानी नाही चालवली, पण पप्पा डेंजर माणूस. पप्पा चालवणारच नाही म्हटले, अर्जननी डॉमिनर बी नाही चालू. नाही चालवली, फक्त बसलेत मागे दोन्ही तरी गाड्यांच्या. कसं काय चालू? नाही चालवणार, तीच नाही चालवली. यांना मिळालं ब्रेक म्हणून. किती पॉवरफुल पाहिजे राव. अहो हाय ओ हे काय? ब्रेकच लागा ना. पुढचा Speed आवाज. कमी होतो. नाही स्पीड तुम्ही- मी वळवली. मी जर बिना ब्रेकचं काम करता आलो असतो ना, मग तुम्ही कुणीच चालवली नसती, गाडी लावली असती. आता ते मला सवय झाली नाही, मला सवय झाली. ते कसं आहे माहिती का, मागचा ब्रेक 50% ते 60% वर्किंगला येतो. फक्त विषय असा आहे, इंजिन ब्रेकिंग करायला लागते डाऊन शिफ्ट करून, तेव्हा तो 100% वर्क करतो. हा म्हणजे आता चौथा असेल तिसरा टाकायचा, तिसरा असेल दुसरा टाकून अशी हळूहळू करायची. पुढे गेले पण तुला हा. जागेवर नाही. जागेवर नाही होत लगेच ते. आता मी ते सेकंडवर ते बघतो. काम करायचंय, जागेवर होय ना. त्यामुळेच तर गाडी काढत नव्हतं ना मग मी. ते अवघड आहे. नवीन माणसाला द्यायचं नाही, ते झाला का हा आता नाही तो नाही असं नाही बोलायचं. मग कसं होणार? ते 8 ते आता ते ATM सारखी तो चालवणार, पण फरक आहे ना. फरक आहे, लय फरक आहे. मग इंडियन सिस्टम मध्ये किती फरक आहे? ती 220 आहे. ATM ही 800. तुम्ही चालवली सगळ्यांनी, पण पप्पांनी अशी चालवली. त्यांचे पायात नाही पुरायचे. पायच नाही पडलं. हम्म. कशी वाटते काका? लय जड आहे ना. चालायला लागल्यावर नाही लक्षात येत. हा मेन म्हणजे हिला फक्त हायवेज पाहिजे. हे आहे ना ती गाडी. मी म्हणजे ना डॉमिनर आहे ना 150ला पळवली पण मला काय नाही वाटलं, पण हिला जाऊन 100ला पळवत होतो ना, मला भीती वाटत होती. CC आहे ना. हा स्पीड कळत नाही लगेच. नाही कळत, नाही कळत तसा आहे चौबी नाही कळत, नाही कळत तसा नाही कळत. ते लक्षात येत नाही. हा आपण जेव्हा ब्रेक मारायला जातो ना, ते गॅप मध्ये येत आहे पुढं. तो कंट्रोल तेवढा आला पाहिजे. येस मुंबई, I wish to be the house. मुंबईवर नाही हा हा नाही नाही तिकडं मला पाहिजे तशी नव्हती ना भेटली. एक भेटली होती पण त्या टायमिंगला नाही मॅनेज झालं ना बाकीचं. ती होती 7:30 ते 8 पर्यंत. 100 काय होते त्या 100 काय होतं.